मॅडम एक पॉयंट येता की ब्लिडींग डिसऑर्डराची भुरगे जे कोण आसात तांकां पेरंटींग कशें करप ती खबर ना. नॉर्मली नॉन डिजेबल लोकांक अशी म्हाका खबर कंप्लेंट्स अशे आसात की कंप्लेंट अशें न्हू बट नॉर्मली अशें म्हणटात की अरे तुका कितें खबर तो लगीन जावं ना तूं फक्त पॉडकास्ट घेता इंटरव्यूज घेता लोकां कडेन उलयतात भरपूर पण एक्चुअली पेरंटींग आमकां कितें विचार भुरग्यांक सांबाळपाक नॉट इजी टास्क इट्स व्हेरी डिफिकल्ट स्पेशली फ्रॉम जल्माक येतकूच 2 वर्सां पर्यंत इट्स व्हेरी डिफिकल्ट तुका कितें खबर तूं फक्त शाणपणां सांगपाकूच उरलो रे. पण एक असो एक प्रश्न की एक डिजेबल आसा ती भुरग्यांक कशी सांबाळटा आसतली काय की हाव टू हँडल दॅट पेरंटींग. एवरी डिसेबिलिटी इज कन्सिडर्ड डिफरंटली हर एक जेंकां जशें जाय तशें आमी तांकां करचें पडटा. लायक इन केसीस ऑफ ब्रिडींग कंडिशन तुका जशें सांगलां फर्स्ट एंड फॉरमोस्ट अशें जेन्ना भुरगे फॅमिलीन येयले की मेन स्ट्रेस मेजर स्ट्रेस येता फायनान्शियल. ओके आतां जशें हांव चेडो म्हाजो वर्साचो आसतना आय वॉज इन दुबय वर्किंग ऑन अ गूड पोजिशन आनी जेन्ना अशें जालें की यू नो ताका ते ब्लूज ब्लॅक स्पॉट्स येवपाक लागले तेन्ना मम्मीन म्हाका सांगलें की सबिना म्हाका दिसता की ताका कितें तरी मातशें अशें म्हळ्यार आमचें इंटरफिरन्स चड जाय सो तुवें सोडून तें काम येवचें आनी ताका पळोवचें. सो आय लेफ्ट द जॉब आनी आयली. सो ब्रिडींग कंडिशनाचे हितून कशें कितें फर्स्ट एंड फॉरमोस्ट तुका 24/7 जॉब करपाक मेळच ना. एक जे आमी 9 to 6 जॉब किंवा 10 to 5 जॉब म्हणटा पळय ते करपाक मेळना. नाव इवन सुद्दां हांव एमएससी केमिस्ट्री जॉब्स म्हाका फार्मास्युटिकलांत जावं किंवा एड्युकेशन सेक्टरांत जावं मेळूं शकता बट कोण तुका एवरी डे किंवा एवरी मंथ लीव दिवं शकना बिकॉज दे हॅव तांचे नॉर्म्स एंड कंडिशन. सो ह्या सिट्युएशनान एक मदर कशी आपले फायनान्शियल पळोवचें आनी कशें त्या भुरग्याकूय पळोवचें अशें. सो म्हाका हो प्रश्न खूब जाल्लो आसा की जॉब सोडल्या उपरांत आतां कितें भुरगे इम्पॉर्टंट आनी पयशे बी इम्पॉर्टंट. सो फर्स्ट एंड फॉरमोस्ट जेन्ना अवेरनस पयलींच्यान त्या फॅमिलीन आसता जेन्ना तो फॅमिली सपोर्ट ह्या पेरंटाक आनी त्या भुरग्याक मेळटा पळय ताचे मोर दॅन 80% इश्यूज जे आसता पळय ते सॉल्व जाता. बट अनफॉर्च्युनेटली 80% भुरग्यांक म्हाका दिसता अशें सपोर्ट मेळना. कित्याक जेन्ना अशें भुरगें जाता पळय तेन्ना चडशे प्रेशर एक मदराचेर वता कित्याक तूं जल्माक हाडला न्ही सो तूं रिस्पॉन्सिबल अशें. ओके सो म्हज्या केसीन जेन्ना फायनान्शियल डावन म्हळ्यार ऑलमोस्ट झिरो जालें तेन्ना कोणें म्हाका सजेस्ट केलें की यू शूड गो फॉर पार्ट टायम जॉब्स. आतां पार्ट टायम जॉब बी कशें घेवचें पडलें की जे यू कॅन एडजस्ट करूं शकता की बाबा जेन्ना म्हज्या चेड्याक म्हजें चडसो टायम जाय की तो एडमीट जालो कितें पडलें इंजरी जालें म्हणून आय हॅव टू बी देर. केन्ना 1 दीस रावंक जाय केन्ना 2 दीस रावंक जाय. फ्लेक्सिबल जॉब सोदचो पडलो. फ्लेक्सिबल जॉब सोदचो पडलो वर्क फ्रॉम होम सोदचो पडलो आनी वर्क फ्रॉम होम जॉब्स तुका बॅक खूबच कमी मेळटा आनी यू नो द सॅलरी इज लायक लेस दॅन पीनट्स म्हणूं शकता. बट इवन दॅट 1 रुपी की 10 रुपया तुमकां ते व्हडले कित्याक ते तुमच्या कश्टाचे आनी तुमी डिसायड करूं शकता ते खंय यूज जातले ते. सो आय एम व्हेरी मच ब्लेस्ड की आय वर्क एज अ शॅडो टीचर इन होली क्रॉस स्कूल थंय म्हजी भुरगीं शिकतात. ओके शॅडो टीचर म्हटल्यार कितें. शॅडो टीचर म्हणजे एक टीचर जे स्पेशल भुरग्यां सांगता जनरल क्लासीन बसता नॉट इन द रेस्ट स्कूल. जनरल क्लासीस जेन्ना चलता पळय इन्क्लुझीव एड्युकेशन म्हणटा आमी. सो होली क्रॉस स्कूल इज अ इन्क्लुझीव इन्स्टिट्यूट. ओके तातूंत जेन्ना सिस्टर वेंडी सिक्वेरा जी हेडमिस्ट्रेस आसा तिका मेळ्ळी हांव आनी म्हज्या चेड्याची कंडिशन तिका एक्सप्लेन केलें. शी ओपन हार्टेडली वेलकम मी आनी सांगलें की सबिना डोंट वरी वी वील टेक दीस चायल्ड्स एडमिशन हियर. आनी अशें म्हाका दुसरें मागीर एक जॉब ऑफर येयलो की दॅट इज अ चायल्ड वीच रिक्वायर्स अ शॅडो टीचर तूं तें करूं शकता काय म्हणून. सो हांवें त्या चायल्डाच्या मदराक एक्सप्लेन केलें की बाबा पळय म्हज्या चेड्याक अशें अशें कंडिशन आसा की नो समटायम्स हांव येवंक जावचें ना किंवा समटायम्स म्हाका वयचें पडटलें. सो ती आतां म्हाका दिसता 2 वर्सां जालीं ती म्हाका केन्नाय अशें कितें इमर्जन्सी येयली कितें येयल्यार केन्नाच ती म्हाका कितें विचारिना की तुजें सबिना प्रॉब्लम ना वी अंडरस्टँड एंड यू गो हेड तुज्या चेड्याचें कितें आसा तें कर. सो हो एक फ्लेक्सिबल जॉब म्हाका जालो. सेकंड जॉब म्हणटा तो हांवें मोल्ला. आतां मोल्ला हे तुवें पयलां आसतलें कोकोनट लिव्जाची आर्ट आसा. ओके ही जावन आसा डायींग आर्ट ट्रेडिशन आमचे गोंयची. सो खंय तरी देवान ही सुद्दां वाट म्हज्या नशिबान घातली मे बी थ्रू माय सन कित्याक सनाक हें कंडिशन ना हांव दुबय सोडून येवची ना आनी हांव हें सगळें करूंक बी पावची नासलें. सो आयज हांव मोल्ला बी विणटा. आय टेक डेको ऑर्डर्स. हांव मोल्ला हार्ट शेप करता आनी प्लेनूय करता.
वर्कशॉप्स कंडक्ट करता स्कुलांनी जावं इव्हेंट्स जावं आनी ही जी डायिंग ट्रेडिशन आसा ती सुद्दां एक फुडें व्हरता आनी खंय तरी लोकांनी ही आतां म्हणजे जेन्ना लोक येता मशीन शिकपाक तेन्ना सांगता की अरे म्हणजे शामायक हांवें पयलें करतना म्हणजे शापायक पयलें किंवा शेजाऱ्यांक पयलें आतां हे कोण करना किंवा खंय दिसना आतां ही आर्ट्स खंयच दिसना बट आतां खूब बरें दिसता की म्हाका ह्या एका वर्सान की लोक जायते हे काजाराक किंवा इव्हेंट्साक आतां काल पयलें डिसेबिलिटी डे संडे स्कुलान जाल्लो सो तें डेकोरेशन हांवें करूंक ना बट आनी एका मनशान बट ब्युटिफुली डन आनी तें खूब बरें दिसता की हे परत येता सो हे म्हाज्या शामानच्यान हांव शिकयल्ली सो तें हांव फुडें व्हरता सो बट म्हाका तो एक फायनान्शियल एक तेंको सुद्दां मेळटा की म्हज्या टायमार करूं शकता कोणाक जर जाय जाल्यार ती सांगता सबिना म्हाका ह्या दिसा जाय सो म्हजें कंडिशन कशें आसा म्हज्या चेड्याचें कंडिशन कितें जातलें असं ओके म्हणटा नाजाल्यार कितें चड फरक एका पडना सो अशे फ्लेक्सिबल जॉब्स तुमी तुमच्या ओन पांयार रावून घेवं शकता थोडे वुमन्स दे आर व्हेरी मल्टीटास्किंग जेवणांनी तुम्ही कितें करूं शकता किंवा शिवण करूं शकता किंवा वॉटेवर तुम्ही आतां डिलिव्हरी जॉब्स आयल्या जावं झोमॅटो जावं स्विगी जावं हे तुम्ही पार्ट टायम करूं शकता जे तुमकां फ्लेक्सिबल पडटा जो टायम तुम्ही भुरग्यांकूय दिवं शकता आनी तुमी तुमचें कामूय करून थोडे पयशे ऑफकोर्स सॅलरी काय व्हडल्या लाखांनी मेळूं शकची ना कित्याक हे पार्ट टायम जावंक आसा बट हे पार्ट टायम तुमकां जितलो भुरगो जितलो आमकां इंडिपेंडन्स करूंक मेळटलो तितले पासून आमी तांकां ते सपोर्ट दिवं शकता ऑल्सो आजून गोंयां अशी फेसिलिटी ना की जेन्ना आमी फूल टायम काम करता की भुरग्यांक केअरटेकर ऑर डे केअर सेंटर्स थंयच अवेलेबल आसा हे म्हाका दिसता प्रायवेट कंपनीज ऑर गव्हर्मेंट शूड कन्सिडर की जेन्ना अशे फॅमिलीन अशे डिसेबिलिटी भुरगे आसा किंवा अशें कितें कंडिशन आसा जेन्ना तर आवय किंवा बापूय काम करता तांकां ते डे केअर सेंटर थंयच तांच्याच हितून खंय तरी बिल्डिंगान किंवा तांच्या ग्रावंड फ्लोरार अशें आसूं न्ही की मायपाय बिंदास काम करतले आनी तांच्या भुरग्यांकूय कोण तरी पळोवपाक थंय कोण आसता म्हणजे जितकी अवेरनेस वाडत वयतली जितके लोक तेन्ना ऑटोमॅटिक सगळे डेव्हलप जातले अवेरनेस इज द बेसिक पार्ट मेन म्हणटा ते मेन फोकस इज अवेरनेस आनी ताका लागून आयज सुद्दां आयज तुजे बारी येवन हे अवेरनेस म्हाका करपाक मेळ्ळें म्हणून चडांत चड देव बरें करूं आनी एक प्रश्न असो विचारल्यार तुमकां ब्लिडींग डिसऑर्डर जे भुरग्यांक जे आसा तेंचे फ्युचर कितें आसा स्पेशली अबावट मॅरेज केस किंवा अशें कितें आसा म्हणजे कितें प्रॉब्लम जावपाक शकता काय शकना सी एक्चुअली मॅरेजान इफ यू सी टुडेज कंडिशन ते डिसेबिलिटी आसूं किंवा ना आसूं मॅरेजीस आर हॅविंग almost say 50 to 60% problematic so whatever reasons okay so we cannot आमी कोणाचे फ्युचर अशें सांगूंक शकना बट मेडिकली येस जेन्ना जरी तर एक हेमोफिलीक भुरगे एक दुसरे हेमोफिलीक काजार जातले जाल्यार there are chances that the child born also would be hemophilic only but then again there are prenatal tests जे तुमी काजारा पयलीं सांग करूं शकता जेन्ना काजार जाता पळय तेन्ना ते लिपयनाका सोशल स्टिग्मा खातीर की कित्याक लागून की अशें कितें आसल्यार प्लीज डोंट हायड एक दुसऱ्या फॅमिलीक ते हायड करपाचें ना कित्याक जी ग्रावंड अंडरस्टँडिंग जावंक ना ती मागीर फ्युचरान तुमकां ते त्रासूच जातले आनी जरी तर देवान तुमकां भुरगीं अशें ब्लेसिंग म्हणून दिली सुद्दां हेमोफिलीक जावं किंवा ग्लॅन्समॅन जावं किंवा खंयचेय डिसऑर्डर जावं प्लीज एक्सेप्ट करा ओके एक्सेप्टन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही एक्सेप्ट केले न्ही तुम्ही एक पाय फुडें मारले आनी कोणाचे तरी 2 पाय तुमचे फुडें येतले तुमकां सपोर्टा खातीर सो प्लीज हेच म्हजें म्हणणें आसा की डोंट ट्रीट देम तांकां वेगळे तरेन तुमचे कम्युनिटीन वाडयनाका ते सुद्दां आमचेच बरे आनी एक दीस तुमकां ते जरूर प्रावड फील करतले किंवा तुमीच सांगतले की बाबा ह्या चेडवान की ह्या चेड्यान आमचे सोसायटीचें नांव वयर केलें किंवा गोंयचें नांव वयर केलें किंवा इंडियेक कितें तरी केलें सो तुमी स्टार्टिंगाक तांकां इल्लो सपोर्ट दिया हांगासरूच एक आनीक प्रश्न तकलेन आतां एक स्ट्रायक जालो अशें की आतां एकदां नॉर्मली एक स्टिग्मा असो पडलो लोकांच्या तकलेन की एक नॉर्मल पण नॉन डिजेबल जो आसा तो डिजेबल चेडवा वांगडा लग्न जावपाक शकना किंवा लग्न जावन फायदो कितें रे हेका कित्याक लग्न जावनाका रे तुका बरें चेडूं मेळोंक ना रे किंवा जर उलटी केस मेल आसूं फिमेल आसूं अशा केसीन लोकांक कशें अंडरस्टँड जालें की बाबा लग्न जाल्यार काय प्रॉब्लम ना म्हणून ते कशें अंडरस्टँड करपाक शकता अंडरस्टँडींग म्हाका दिसता कोणूय गजाल जावं बेसीक इज द बिटवीन द टू ते डिजेबल्ड आसूं किंवा नॉन डिजेबल्ड आसूं
माइंड सेटअप किंवा तुम्ही कसे एकामेकाक अंडरस्टँड करतात ताचेर मेन इम्पॉर्टन्स. सोसायटी आमची सदांच दोन्ही वाटेन वयतली, बरें आसल्यार बरें म्हणटली, वायट आसल्यार वायटूय म्हणटली. बट जेन्ना एक तुम्ही कशें अंडरस्टँड करून ते लायफ फुडें व्हरता ऑन वॉट बेसीस. डिफिकल्टी सगळ्या मॅरेजींनी येता, हर एक स्टेपार एक डिफिकल्टी येतली. भुरग्यांच्या लायफार जशें वाडत वता तशी तुमकां डिफिकल्टीज येतली. बट कशी तूं ती डिफिकल्टी वन बाय वन तूं सॉर्ट आउट करता आनी कशें मॅनेज करता इन पॉझिटिव्ह मॅनर. ब्लिडींग कंडिशन आसा, प्लीज आमकां हेमोफिलिया सोसायटी जी बँजीम चॅप्टर आसा आमकां कॉन्टॅक्ट करा. We are available to talk to, we are available to meet, okay. We can help in lot more manner, awareness creation और कशें त्या भुरग्याक आमी फ्युचरान बरें लायफ दिवंक शकता, ताचें एड्युकेशन, ताच्या एड्युकेशनान हेल्पींग और ताचे फिजिओन और ताच्या टेस्टिंगान, ताच्या डायग्नोसीस. कित्याक देर आर सम पीपल हॅविंग मोर दॅन वन ब्लिडींग कंडिशन किंवा फॅक्टर्स 2-3 कमी आसूं शकता. सो इन दॅट यू नो और दॅट चायल्ड खबर आसता की बाबा आपल्या लायफान आमी कशें सांबाळपाक जाय. एक जनरल थोडे प्रश्न जशे की नॉन डिजेबल आमच्या सारके जे लोक आसात ते अल्कोहोल केन्ना एक मजा म्हणून घेतात किंवा पिझ्झा खावप किंवा अनहेल्दी थोडे गजाली करप खावप, दॅट इज अ नॉर्मल थिंग. अशे डिजेबल लोक किंवा अशे लोक खावपाक शकता काय शकना? ब्लिडींग डिसऑर्डर जशें कंडिशन आसा ते नथींग टू डू वीथ फूड अँड ड्रिंक्स ऑर एनीथींग. ओके, इट इज इन युअर जीन्स. ओके, जंय तरी खंय तरी जिन्सान जेन्ना एक्स आनी वाय मेळटा और एक्स आनी एक्स मेळटा थंय खंय तरी एक म्युटेशन किंवा कितें तरी सारकें मेळना जावन हें कंडिशन जाता. सो तुमी पिझ्झा खाल्ले वो कितें खाल्लें म्हणून दुसरें कंडिशन येवं शकता, जशें डायबिटीज जावं शुगर तशें वाडूं शकता. बट त्या कंडिशनाक कांय चडशे फरक पडना. म्हणजे नॉन डिजेबल जे कितें करतात ते सगळे फूल एक्चुअली इवन आय थिंक डिसेबिलिटी पीपल आर इवन तांचे एक अशें स्कील आसता की विच इज तूं ती ल्हानपणांत खावन ती कळ्ळें न्ही तुका, अँड इफ यू पूट गूड एफर्ट्स इन दॅट ते सगळ्याकीन बरें ते करूं शकता. किंवा एड्युकेशन जावं, म्युजीक सेक्शनान जावं, कितें जावं. सो हे ल्हानपणांत खावन जे फॅमिली सपोर्ट मेळटा ऑर टिचर्स, आय फील तांणी तांकां एनकरेज करप आनी ते आपल्या लायफान खंय तरी पावूं शकता. एक तुमच्या लायफान क्वालिटी पीपल जशें म्हणटात पळय आपल्या लायफान शेजारी किंवा आपले फॅमिली मेंबर्स हे खूब इम्पॉर्टंट आसता, स्पेशली इन दीस केसीस, डिजेबिलिटी केसीस आसूं किंवा आपण बरो नासता तेन्ना ते आपल्या कडेन आसपाक जाय. पयसो आसतना कोणूय आसता वांगडा, दॅट इज अ नॉर्मल. सो तुमच्या लायफान कशें कितें आसा? म्हज्या लायफान आय थिंक टुडे इफ आय टॉक ऑन म्हाजी मम्मी म्हजो मेन पिलर जावन आसा. बिकॉज हांव एज डिसेबिलिटी व्हॉलंटियर किंवा सेक्रेटरी टू हेमोफिलिया सोसायटी विच इज अफिलिएटेड टू इंडियन फेडरेशन हेमोफिलिया फेडरेशन ऑफ इंडिया. सो जेन्ना हांव भायर वता फॉर एनी इव्हेंट्स जावं प्रोग्राम्स जावं ऑर वेन आय एम गोईंग फॉर माय वर्क, सकाळचे शॅडो टिचर म्हणून स्कुलाक वता, सो ती बॅकहँडाक म्हाज्या तिगाय भुरग्यांक बऱ्यान पळयता. तशें म्हजो एक कजन भाव आसा मालियर म्हणून, तो सुद्दां म्हाज्या व्हडल्या चेड्याक जाका हे डिसऑर्डर आसा ताका सारको मोर दॅन आपलो भुरगो म्हणून अशें पळयता. आनी इफ आय टॉक ऑन टुडे तर हांव हे सगळे नेगेटिविटी आउटकम ओवरकम करून किंवा दुसरे सगळे इश्यूज कितें एक्सेप्टन्साचे जावं किंवा आयज अशें भायर सरून उलोवपाक जावं इज मेन इज कृष्ण प्रकाश कामत. हांव दिसा ताका मेळूंक नाशिल्ली जाल्यार आयज हांव हांगा आशिनाशिल्ली आनी त्याच डिप्रेशनान खंय तरी खंयचे तरी कोनशाक पसून रडटा आशिल्ली. सो प्रकाश कामत हॅज कंप्लिटली चेंज म्हजें लायफ म्हणना हांव, पूण म्हाज्या भुरग्याचें लायफ सुद्दां. कित्याक आयज म्हाज्या चेड्याक सुद्दां खबर आसा की आपल्याक एक इंजरी जाली की आपलें प्रिवेंशन कशें करपाचें, फर्स्ट एड कितें घेवपाची, चड जालें जाल्यार खंय वचपाचें, जीएमसीन वचपाचें, खंयच्या डॉक्टराक मेळपाचें. आनी दीस अवेरनस आनी दॅट कॉन्फिडन्स हॅज बीन कमिंग अप फ्रॉम टुडे इज ऑल्सो टू द हेमोफिलिया सोसायटी मेंबर्स. ती एक एक्सटेंडेड फॅमिली म्हणूं शकता. लायक तूं केन्ना अशें दिसता की कितें बाबा कोणाक कॉल करून आमी कितें आमचें सांगूंक जाय. So there are a lot of people in that society where you can call and say, sir, आयज अशें जालें, कितें करपाचें, आयज अशें जालें. सो एक कम्युनिटी किंवा एक तूं अशें लोनली फील करना, कळ्ळें न्ही. आनी हेच फिलींग जेन्ना कंडिशन आसा सो ते ऑल टुगेदर अशें एक कम्युनिटी म्हणून तूं काम करूं शकता. आनी टुडे
माय हजबंड ऑल्सो इज व्हेरी सपोर्टीव कित्याक मोस्टली आय डू दीस ऑन वॉलंटरी बेसीस आनी तो सुद्दां फायनान्शियली म्हाका जायते सपोर्ट करता. सो आय एम ब्लेस्ड आनी आय थिंक विथ माय सन आय एम ओवर ब्लेस्ड बिकॉज तो नाशिल्लो आनी ताका तें कंडिशन नाशिल्लें जाल्यार आयज हे अवेरनसीस जावपाक अशें नाशिल्लें. म्हजी मोल्लां जे डायिंग ट्रेडिशन आसा तें सुद्दां हांव जें करता तें अशें नाशिल्लें आनी एक डिफरंट वर्ल्डान एक जनरल मनीस जशें 9 to 6 काम केलें घरा येयलें न्हिदलें जेवलें खाल्लें तशें लायफ आसता आशिल्लें. म्हणजे एकदां केन्ना कितें जाता तें बऱ्या खातीर आतां म्हणपाक हय शकता. हय बऱ्या खातीर आनी देव हर एक मनशाक कित्याक तरी एक सोर्स कसो यूज करता आनी आयज आय कॅन रीच आउट म्हणजे हांव पावूं शकता लॉट ऑफ पेरंट्स. हांव उलयता जायते पेरंट्सांशी की डोंट टेक इट एज अ डिसएडवांटेज कित्याक एक दीस तुमकां हेच भुरगे प्राऊड फिलींग दितले सो त्या टायमार पर्यंत तुमी तुमचे सपोर्ट ताका दीत रावात. सो तो दीस येतलो आनी हर एक दीस एक दीस कसो तुमी फुडें व्हरात. आनी म्हाका लायफान फ्रॉम द सॅम्युएल वॉज बॉर्न टील नाव जायते लोकांनी हेल्प केला आनी हांव तांकां आय वील टेक दीस ऑपॉर्च्युनिटी टू से थँक्यू व्हेरी मच. खूब जावं फायनान्शियली जावं न्ही किंवा इमोशनली जावं न्ही किंवा पर्सनल डेव्हलपमेंट सांगू की सबिना डोंट वरी लायक वी आर देर तुका सपोर्ट करूंक. इट्स लायक मोरल सपोर्ट खूब इम्पॉर्टंट आसता. व्हेरी मच मोरल सपोर्ट आनी उलोवपाक लोनली फिलींग ना की कितें जाय पडलें तूं सांगा ओके कितें आसा कित्याक टू रेज अ 3 चिल्ड्रन इन टुडेज जनरेशन इज क्वायट अ टास्क म्हणटा तशें. सो तांचे एक्टिविटीज आसता तांचे आनी कितें आसता सो ते बॅलन्स करून तुजें कामूय करून. सो आय हॅव लॉट ऑफ सपोर्ट लायक लॉट ऑफ पेरंट्स इन द स्कूल्स ऑल्सो लॉट ऑफ टिचर्स स्पेशली they understand condition of Samuel very well. ताची ओन टीचर आसा मिस नादिया भरपूर हेल्पफूल लायक ती ताका हर एक टायम रिमाइंड करता की बाबा धांवो नाका कर नाका अशें ना. सो इट इज अ ब्लेसिंग. सो इतलेंच म्हणू शकता. समवेर न्ही एक स्टिग्मा आसता आनी म्हाज्या भितर खंय तरी एक तो रॉंग अंडरस्टँड म्हाकाय जाल्लें सुरवातीक की गोंयचे लोक हेल्प करना म्हणून. बट जशें आमी काम सुरवात केली आमच्या फिल्डान सुद्दां गोंयचे लोक इतले सपोर्टीव आसा आनी इतले कितें म्हणटा ताका ते दयाळू मोग करणारे आसा. कळना भले तुजो दुश्मन आसता पण तुका इनडायरेक्टली हेल्प करता कोणाचो सपोर्ट घेवन. गोंयकारपण हे भरपूर बदललें आसा गोंया भितर आनी हें म्हाका बाकीच्या स्टेटांनी तितले आसा ना काय आयडिया ना. बट गोंयान तरी लोक सांगा म्हणटा की इट्स समथींग हार्ट ओपन तेंचो. मोर दॅन 100%. हे म्हजें पर्सनल आसा कित्याक जे लास्ट 2 years ऑर मोर दॅन दॅट स्टार्ट जाला पळय हांव गोंयांतूच आसा. हांव गोंयांतसून भायर वचूंक ना न्ही परत जेन्ना सावन कंडिशन चेड्याचें आसलें पळय ही वॉज 1 year old 1.5 आतां तो 6 years ऑलमोस्ट म्हाका दिसता 4.5 years हांव गोंयानूच आसा आनी हर एक टायम म्हाका भरपूर सपोर्ट मेळ्ळा. जावं की खंय वचूं हांव जे सायडीचे सरभोंवतणीचे लोक आसा पळय व्हेरी सपोर्टीव. खंय एक फोन केली तो कितें सांगलें न्हू अरे सबिना कितें जालें अशें कितें ओके अशें करूया तशें करूया 110% म्हणूंक शकता. गोंयकारानूच म्हाका जायतो सपोर्ट दिलो आसा. आनी एक अशें एक आवडीच्या माध्यमांतून सुद्दां म्हणपाक सोदता की आमी प्रत्येकाक वचून थँक्यू म्हणपाक शकना. बट एक फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट दिसता की आमी गोंयांत रावन खूब बऱ्याक पडलें की गोंयचे लोक अशे आहात पळय समथींग बिहायंड. भले आमकां एक नदरेन दिसता की आपल्याक हेल्प करतलो काय ना तो पण दुसऱ्या कडेन ताका हेल्प खूब करता आमकां. भले आमचे जेन्ना दुश्मनी नासता इट इज अ पर्सनल पॉयंट ऑफ व्यू बट हेल्प करपाक दुश्मनी आसूं सुद्दां आय थिंक दॅट इज ऑन पर्सनल टर्म्स आसूं शकता. म्हाका दिसता कोण जल्माक घालूंक ना की आरे बाबा सबिनाकूच आमी टार्गेट करूंक जाय अशें कांय आसना. फॉर वॉट एवर मिसअंडरस्टँडींग जावं कितें ल्हानशे गोश्टीक जावं कितें ल्हान पेटी इश्यूज जावं शकता. पण म्हाका अशें दिसना की खंयच्या दुश्मनी खातीर कोणे तरी म्हाज्या चेड्याक अशें आयज पासून वायट केलां अशें. इवन म्हाका सुद्दां जे लोक म्हटल्यार इल्ले बरें करिना म्हणटा सुद्दां बट म्हाज्या चेड्याक हांवें पळयलां की दे वील खंय तरी धांवता आसल्यार ताका सांगतले सरी सॅम्युएल धांवनाका तूं पडटलो तुका लागतलें. सो हें पळोवन आनी आमचेच गोंयकार अशें ना की कोण हांव फॉरेनर खंय धांवता अशें न्ही गोंयानूच. सो खूब बरें दिसता जेन्ना एक गोंयकार दुसऱ्या गोंयकाराक सपोर्ट करता म्हणून. इवन सुद्दां थोडेशे ऑब्जर्वेशन अशें सुद्दां आसा म्हाजें की आमचे थोड्या लोकां कडेन अशें दुश्मनी नासता पण आमी केन्ना कमी उलयता तेंच्या कडेन. बट तेच लोक खंय तरी आनी 14 मनशां सांगता की वा आमच्या वाड्यावयलो भुरगो हो हें करता तें करता. दॅट इज समथींग फील प्रावड की हिणी म्हाज्या बद्दल सांगलें. एक्झॅक्टली अशें आतां कित्याक अवेरनस क्रिएशन जे म्हजें मेन मोटीव आसा किंवा हेमोफिलिया सोसायटीचें मेन मोटीव आसा आय ट्राय टू डू इट इन ऑल द वेज. जेन्ना हांव मोल्ला मिनटाक वर्कशॉप्स घेता तांचे सुद्दां 1-2 मिनटां काडून आय ट्राय टू टेल अबाउट ब्रिथींग डिसऑर्डर्स.
आउट ऑफ से 50 पीपल 2 मनशां याद दवरतली, बट त्या 2 मनशां आनी खंय तरी वचून सांगतली. सो अशेंच आमचे जे मेन अवेरनेसाचो हे आसता तो फुडें वचूं शकता. आनी आय फील दॅट इज व्हेरी गुड. एक लोकांक एक सांगपाक सोदता जशें की आतां कोणाकूय जर डिजेबिलिटी रिगार्डींग जर प्रॉब्लम आसा किंवा जर कोणाक दिसता की आपूण कोणा कडेन उलोवं की खंय खंय वचो, अशें तुमी सुद्दां खूब त्रास काडले डिफरंट डिपार्टमेंटान गेले खंय, तुमकां तेन्ना आयडिया नासली. पण आजकाल अशें तुमी सांगल्या प्रमाणे तुमी जो नंबर सांगिल्लो तो आमी नंबर लोकांक प्रोवायड करतले. तर कोणाकूय कसली हेल्प आसा डिजेबिलिटी रिगार्डींग किंवा कन्फर्म करपाक जाय आपल्या भुरग्यांक आसा काय ना किंवा कितें क्वेश्चन सुद्दां आसा तुमच्या रिगार्डींग, ते नंबराचेर तुमी कॉल करपाक शकता, विचारपाक शकता. आमी नंबर प्रोवायड करतले तूं. डेफिनेटली हांव आतां एक आमच्यात हेमोफिलिया सोसायटीचो नंबर दिता, सागर नाईक, तुमी बरोवन घेवं शकता. 9822179852. तुमचे कडेन कितें इन्क्वायरी आसा ब्लिडींग कंडिशना विशयान आनी कित्या विशयान तुमी मेसेज करा किंवा सद्दां कॉल करून केन्ना मेसेज ड्रॉप करा किंवा कॉल करा, नाजाल्यार आमकां तुमी बरया. आमी खूब उमेदी की तुमकां ते आन्सर रिवर्ट करपाक. इवन एका मनशान आतां जे कोण आयकतलो एका मनशान सुद्दां आमकां एक फोन केलो किंवा मेसेज करून विचारलें की आमकां अशें दिसतलें की ह्या कॉन्वर्सेशनाचो कोणाक तरी इतलो फरक पडला आनी खंय तरी अवेरनेस चालू जाला. आनी हांव एक मेन सांगपाक सोदता, तुमकां जर दिसता की तुमचे पर्सनल गजाली खंय तरी आवट जातले जाल्यार आमी फूल सेक्युरिटी मेंटेन म्हणजे तुमी मेंटेन करतातूच. एक लक्षात घाला की तुमचो डेटा खंय तरी आवट जावचोच ना. तुमकां कितें विचारपाक जाय आनी मोस्ट ऑफ द खंय तरी कमी दिसता की लोक व्हिडिओ पळयता आनी म्हणटात की कमेंट करिना. खंय तरी बरेपण कमेंट करचे कसो दिसलो तुमकां, कित्याक आमकां खंय तरी जी डिजेबिलिटी आसा तेजे फुडें व्हिडियोज कंटिन्यू करपाक जाय, अवेरनेस वाडोवपाक जाय. आनी तुमकां सुद्दां कितें दिसता की हितून कितें अवेरनेस येवपाक जाय, क्वेश्चनान कितें चेंजीस जावपाक जाय किंवा गेस्ट कोण आसपाक जाय, सजेस्ट बिंदास करपाक शकता. इवन तुमकां कितें दिसता फ्युचरान खंयचे व्हिडिओ टॉपीक मेन आसा जे उलोवपाक जाय, गेस्ट कोण जाय, तुमी अवश्य सांगचें. थँक्यू सो मच. खूब बरें दिसलें. सो आय विल गिव यू माय ईमेल आयडी आमचे सोसायटीचे पनाची PANAJI@hemophilia. Hemophilia spelling is HEMOPHILIA.in. हाजे तुमी तुमचे प्रश्न घालूं शकता. आनी प्लीज ऑडियन्साक सांगूं शकता की तुमचे इनपुट्स आमकां दिया. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कित्याक आयज आय नो दीस कंडिशन कित्याक म्हज्या चेड्याक लागून आसा. ओके, सो तुमी सर दुसऱ्या तरांचे डिसेबिलिटीज जे 21 इन्क्लुडेड ना, बट देर आर सो मेनी अदर्स वीच आमकां सुद्दां अवेरनेस ना. सो त्यांचे व्हिडिओज तुमी प्लीज घालचे. आमी घालतले. एक अशें एक पेरंट्सांक कर म्हणजे सांगपाक सोदता किंवा जे कोण व्हिडिओज व्ह्युअर्स आमचे आसात, फॅमिली मेंबर्स आसात, तांकां सांगपाक सोदता तर तुमच्या कॉन्टॅक्टानूय कोण आसात रिगार्डींग डिजेबिलिटी आमकां जर हेल्प करपाक शकता किंवा एनी सेक्टर्स जर आमकां हेल्प करपाक शकता जाल्यार अवश्य आमकां कळोवचें. कारण एक मिडिया थ्रू आमी लोकां कडेन पावपाचो प्रयत्न आसतात, पण दुसऱ्या रिजनान आमकां तितलो एफर्ट मेळचो, सपोर्ट मेळचो, हें सुद्दां खूब गरजेचें आसता. येस, थँक्यू सो मच. Thank you so much, sir, for having us. Thank you. Yes, thank you so much.